नमस्कार मंडळी. मला कमेंट आला होता की राईस कुकरमध्ये पोहे कसे बनवले ते सांगा. राईस कुकरचे सॉतेचे ऑप्शन दाबून स्टार्टचे बटन दाबले. आधी पोह्यांची सगळी तयारी करून ठेवली होती. राईस कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकले, मिरच्या टाकल्या, त्यानंतर शेंगदाणे टाकून 5 ते 7 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर कढीपत्ता घालून कांदा घातला. कांदा 5 ते 7 मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली. त्यानंतर भिजवलेले पोहे घालून सगळीकडनं छान परतून घेतलं. चवीनुसार मीठ आणि साखर पेरली, वरून कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून पोह्यांना वाफ येऊ दिली. छान पोहे तयार झाले. वरून खोबरे किसून खोबरे घातले. शेवटी लिंबू जर तुम्हाला पिळायचं असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता. गरम गरम पोहे खायला दिले. राईस कुकरमध्ये सोप्या पद्धतीने आपण सगळ्या पदार्थांना फोडणी देऊ शकतो. मुलं जर तुमची हॉस्टेलमध्ये राहत असतील किंवा तुम्हाला ट्रिपसाठी हा कुकर न्यायचा असेल तर वापरायला खूप सोयीचा आहे.